नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5000 पार। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार 5000 पार। हा तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 31 मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव होणार 5000 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजार भाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा मे महिन्यात सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे काय देशांतर्गत बाजारामध्ये आता 31 मे पर्यंत सोयाबीनचा भाव होणार 5000 पार। या प्रश्नाचं आता घेऊयात आपण सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी। तर मागच्या 4-5 दिवसाचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजार भाव $11.25 प्रति बुशेल्स होता, जो भाव 3.5-4 वर्षाच्या निच्चांकी स्तरावरती होता, त्या सोयाबीनच्या बाजार भावात खालच्या स्तरावरून सुधारणा झाली आणि आजच्या तारखेला सोयाबीनचा बाजार भाव हा $11.75 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचला आहे। जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा आपल्याला बघायला गेलं तर मे महिन्यात वाढताना दिसेल आणि 31 मे पर्यंत जर जागतिक बाजारात सोयाबीनचा बाजार भाव हा 5000 पर्यंत आला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। आता तुम्हाला सगळ्याला माहित आहे की सोयाबीन आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी कमोडिटी
आणि इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे जागतिक बाजारात काय होते याचा 100% परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होतो। या परिणामाचा जर आपण विचार केला तर यामुळे देशामध्ये मे महिन्यात सोयाबीनचा भाव 100% सुधारणार। शिवाय देशामध्ये जी सोयाबीनची विक्री सध्या 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे, ही विक्री घटून आपल्याला 31 मे पर्यंत 1 लाख क्विंटलच्या खाली येताना 100% दिसणार आहे, याचाही सकारात्मक परिणाम होणार। या घडामोडीमुळे जी सध्या सोयाबीनची भाव पातळी 4,200 ते 4,600 दरम्यान आहे, याच्यामध्ये सुधारणा होऊन आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी 200 रुपयांना वाढताना दिसेल आणि भाव पातळी 4,400 ते 4,800 दरम्यान 31 मे पर्यंत स्थिरावण्याची शक्यता दिसत आहे। या असणाऱ्या माहितीतच तुमचं उत्तर आहे की काही पण केलं तर 31 मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 पार होण्याची शक्यता दिसत नाही। शिवाय जून महिन्यात आपल्याला पेरणीची लगबग असते, खत बियाणांची खरेदी असते आणि जून महिन्यात सोयाबीनची विक्री वाढत असते, यामुळे याहीपेक्षा खाली दर येऊ शकतात। म्हणून मे महिन्यात सोयाबीनची विक्री करा। कोणत्या भावावर? 4,600चा भाव मिळाला तर 50% सोयाबीन विका, 4,800चा भाव उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात तेजी आहे पण प्रचंड तेजी शक्यता काही दिसत नाही। तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।